मग आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान यायला काय लागतंय? आता घुसलंय बरं का, बारीक ऐकायचं फक्त. बारीक ऐकलं तरच कीर्तन, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही. हा पहिल्यांदा सांगितलं म्हणजे बरं. आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान यायला काय लागतंय? 3रा अध्याय. तुम्ही देवा ते बजाल, देव तुम्हा दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचेत, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावा. ज्ञानोबरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा, आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत. एक, पहिली अट, तुम्ही शरीरा न पिडावे. याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली, खायला द्या, पाणी. आणि पायाबुडू सांगतो आजची कीर्तन, सगळे बसणारे माणसांना सगळं जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, शरीर जाऊ देऊ नका. माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे गेलं ना, हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण आहे. याला जपा. हे गाडी बिडी जाऊ द्या, गाडी बिडीचं सुख नाही. आपल्यामुळं गाडी, गाडीमुळं आपण नाही. आपल्यामुळं बंगला आहे, बंगल्यामुळं आपण नाही. आपण गेल्यावर गाडीला काय करायचं? आपण गेल्यावर बंगल्याला काय करायचं? हे जाऊ द्या, शरीर सांभाळा. आता आज समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते मला जाळा येणार आहे, गोठा येणार आहे. बरं ते नाही आले तरी मला कोणीतरी, आपण बुडालो, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली आणि पडलं उताना खाटाव. हे देवा, आता मी काय करू? काहीच करू नको. हे देवा, माझे गुडघे गेले. अरे जाणार रे जाणार, तू तमाशात बायांना खडे आणत होता. हे देवा, तुम्हाला वर का नेत नाही? देव म्हणला, तू वर एखादा पक्ष काढाय बसला, तुला वर नेऊन करायचं काय? तू गावात लग्न मोडायचा धंदा करतो. आपल्या अंगातली ताकद संपली, जग संपलं. जगाला तुमचं काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. जन हे सुखाचे दिल घेतल्यावाचे, जन हे सुखाचे दिल घेतल्यावाचे, जन हे सुखाचे दिल घेतल्यावाचे, जन हे नाही कोणी नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी नाही कोणी नाही झालाई नशाकी नाक डोळे गळती, काळी वाजवा, नाक डोळे गळती, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत ही काळीचे नाही कोणी, अंत ही काळीचे नाही. शाकी नाक डोळे गळती, झालाईला शाकी नाक डोळे गळती. याच्यामुळं 7 ते 9 कीर्तन पाहिजे आणि मग महाप्रसाद पाहिजे. विठाल मला वाटतं बो, हे बायका पोरं बिर ही सगळी लबाड आहे. तुकोबरायच्या भाषेत सांगू का? फक्त दगडाला गुळ चोळलाय, खडा आहे आणि त्याला गुळ चोळलाय. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बिल गेलेत, पण वरून तशी तुम्हाला एवढी माणसं दिसतात ना, ही वरून गोड आहे. आता काही माणसं म्हणते बा, मला लोक मानित्या, लोक बापाला मानते ना, तुला काल मानती? काय माणसं? अरे बाबा, त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे. गुळ माखुन्या ठेवीला दगड. बस, दगडाला गुळ चोळलाय, मुंगळे मुंग्या वरून आल्यात. तशी तुम्हाला एवढी जी माणसं दिसतात, ही वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय. वरून ना वा वा, काय जवान, काय झाली वा नाही लिखा नाही. आता काही माणसं म्हणते वा, माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. काय म्हणते? आता मला सगळी बसणारी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या. तुमच्या भावाचं तुमचं जमत नाही कारण तुमची बायको, तुमची बहीण तुमच्यापासून दुरावली कारण तुमची बायको, तुमची आईचं तुमचं जमत नाही कारण तुमची
बायको एवढं तुमच्या बायको तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे, हा प्रेम आहे. आता मला सगळी बसरी माणसं एकाच वाक्यात उत्तर द्या, तुमच्या बायकोचं तुमचं प्रेम आहे हे खरं आहे का भ्रम आहे? भ्रम आहे. बोट वर करायची तरी जाणत आहे का? तुम्हाला माहिती घरी गेल्यावर बोट मोडलंच म्हणून समजायचं का? कोण कोण प्रेम करायला मोकळे? अहो का आता काही पोरं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावले प्रेम करते, मा बापाच्या मुळे उठतो, पागल आहे ती माझ्यासाठी काही करीन, काहीच करीत नाही. ती फक्त तुझी ATM मोकळं करणार आणि तुला भिकारी करणार. प्रेम करायला कोण मोकळं? अरे बाबा या जगात फक्त तिघच प्रेम करतात, एक आई वडील, दोन संत आणि तिसरा भगवंत. वा. बाकी प्रेम करायला कोण मोकळे? अरे माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 वर्ष 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या आधी ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथच भाऊ. लग्नाच्या आधी ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. लग्न झाल्यावर म्हणते तू नाथ आहे आणि शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 वर्ष 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोण प्रेम खायला मोकळे? नाही नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही गुणाचे कोणी. भाऊ कुणाचा बोल कुणाचे जगे जोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा बोल कुणाचे जगे जोई रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे काळी नाही रे, नाही कुणाचे जगाला तुमचं काही घेणं नाही. फक्त आपणच आहे. आपण आपलं शरीर चांगलं ठेवा. आणि आज सगळी लोक संपत्तीच्या हवे सफाई याच्याकडे दुर्लक्ष करून आहेत. आणि आज सगळ्या माणसांना 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत. आणि कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाटणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्राट लोकांना कॅन्सर व्हायला लागला. जर दारू पिणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? बिडी वाटणाऱ्याला कॅन्सर होतं म्हणलं तर आमच्या माऊलीला का कॅन्सर व्हावा? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे 80% लोक केमिकल खातात. मुळात लोकांना खायलाच नाही महाराज. लोकांनी फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचा. पाव, इडली, ठोस ढोस, बर्गर, सरगण खायन मर. खायला नाही, प्यायला नाही, दूध कोणी पित नाही. आणि आता मठ्ठा पेते लोक. मठ्ठा, तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे महाराज. कोण आवलत होती ती मठ्ठा बनवण्याची, पार पिसवली पाहिजे. मठ्ठा अहो डायरेक्ट टिपाडात बरोबर येतोय, पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फाव. पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि अख्खं पांढरं पाणी आणि मठ्ठा. अहो 22 ग्लास मठ्ठा पेले एक आवलात. 22 ग्लास. मी म्हणलंय आवलात काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेले का काय? अहो ते मठ्ठा पेलं, घरी गेलं, बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गडगड गडगड, बसलं का खड 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 खड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? करायला त्याला तवा नाहीये, तावा आहे तावा.
हा आणि पलटी कराय उलटली नाहीये हुक आहे हुक 1 2 3 1 2 3 तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत 22 काय माणसं 22 आणि काय तर 6 चपात्या घेऊन येतात पार्सल आणि ती एक बाटली घेऊन येतात ते दाबलं का त्याच्यातून ते लाल गाळात आहे ते आणि ती रोटीला चोळायचं आणि ती पुढे खाण बर एक रोल एकानाच खावा ना 2 जणांवर दोन्ही कोण बसायच्यात हे आलं इकून ते मॉडेल टिकून रोल खात आले आणि यांना जीभ बाहेर काढली त्यांना शाडात काढून टाकलं काय माणसं ए हा विनोद नाही कॅन्सर व्हायचा नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही डॉक्टर खर्च नाही परत डॉक्टर खर्च नाही किती गोळ्या खाणार तुम्ही नुसतं गोळ्या काहींच्या कपाटात नुसतं गोळ्या आहे फालतू व्हायची गोळी उतानं व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी फालतू व्हायची दिली उतानं व्हायची दिली नाही फालतूच राहिलं त्याच्यापेक्षा तू एक गोळी घेऊन गाव मोकळं कर गायला गोळ्या खातो का आणि हे मी बोलत नाही गाथा बोलतोय युक्त आहार विहार नेम इंद्रियास युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वाचर निद्रा बहु भाषण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वाचर निद्रा बहु कॅन्सर व्हायचं नसेल बाहेरचं खाणं बंद करा आणि शाकाहार घ्या तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही दुसरा रोग आहे पॅरालिसिस का होतो रक्तच नाही खायलाच नाही तर रक्त येईन कुठून आणि तिसरा रोग आहे अटॅक आणि एज्युकेटेड लोक जरा नीट ऐका अटॅक इज नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक काय येतो अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला गोळ्या होत्या अटॅक हा जळकट माणसांना येतोय दुसऱ्याच्या दार पुढं नवीन पाहिली मग बाकीची म्हणली होती ती पाहुण्याची होती ती मेलं ना आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो तो तुम्हाला एक बोलत शांतता आहे 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे एका खोलीत पाप्याची गेम आहे एका खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंय यांनाच माहिती आहे पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे पूर्वी शेजार का व्हायचा आधी एसटी आली बी गेली बी कानात वायरी नुसतं झुलायचं काय तर माणसं येडे बाबळीत बसत येत अंधारात एकटेच चैन उघडीच चैनवर वाढायचं ध्यानच नाही कानात वायरी नुसतं सोलायचं अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं कंडक्टर म्हणले तुम्ही आत आले पागल झाली महाराज माणस काय अहो एक तर लगवीला गेला फोन आला मग चेन तो खोलाव का नाही चैन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं त्याच्या काय माणसं हा विनोद नाही या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या त्याच्यामुळे अटॅक येतो अटॅक काय येतो कशाचंही टेन्शन काय अहो शेतातून आला सुनील 2 तांगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या तो म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईन या देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या ते दोतार जाळाल तेवढं वाडा नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकाच दोतार आहे टेन्शन मध्ये महाराज टेन्शन मध्ये माणसं आता तुम्ही असं आम्ही येतो चहा घेऊन पागल झाली महाराज माणसं काय हवी एक तर लगवीला गेला फोन आला मग चेन तो खोलाव का नाही चैन सुद्धा खोली नाही अख्या बुटात पाणी गेलं त्याच्या
काय माणसं हा विनोद नाही, हा विनोद नाही. या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन काय. अहो शेतातून आला सुनील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते दोतार जाळाल तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकाच दोतार आहे. टेन्शन मध्ये मार, टेन्शन मध्ये माणसं. आता तुम्ही असं आम्ही येतो चहा घेऊन टेन्शन मध्ये, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवू नका, काय चिंता करायची. कॉलेजला असताना पुरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे आज शेती गमेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्र रे भंगरी? यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का? एक काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. वा. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. त्याचं चिंतन करायचं नाही, अटॅक येणार नाही. आणि तिसरा रोग आहे, चौथा रोग आहे ब्रेन ट्यूमर. सगळ्यात जास्त पेशंट आज या 4 रोगाचे आहेत, आणि याच्यापेक्षा जास्त पेशंट आज अपघाताचे आहेत. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड, आणि 3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे, त्याच्या निवार 2च्या ठेवून देणे, मग तो कोण आसन तो आसन, काय होईन ते होईन, पण हे फाटकावणे. काय अवकानाला मोबाईल लावी त्यात सरळ याड्या बाबळीत गेलं, दोन्ही बॉल सटकले, कुत्र हाडवं आलो. अरे काय माणसं पागली फाटकावणे. अहो दुसरं कारण आहे अपघाताला स्पीड. स्पीड हा चौघ गाडीवर बसणार, भंगार बापाची पायदास. गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार, त्याचा ऑफिस साडेल होता. गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार. पुरील पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार. बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मूळ यादाचं कोंब दुखत त्याचा. हसण्यावर गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का आम्ही पित नाही, नाही तर सरलाट मंडळी टाईट होती महाराज. त्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रवाला कधी मध्ये पेत आहे, त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देतो. हा विनोद नाही. आज 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला. लय नागाठी दारुडी. एका साधे समजता का तुम्ही? अवी एक दारू पिलं लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं. उठायचं आहे ना त्याला, वाकडं झालं ते, सरळच होईना ते. घाई डॉक्टर गेलं. डॉक्टर म्हणले काही नाही. त्यांना घाई पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. आता काय क्वालिटी आहेत महाराज. हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत, लय नांगाट. अहो एक दारू पिलं आणि एसटीत बसलं, स्टँडवर गेलं, एसटी आली आणि ती एसटीत बसलं, आणि ते समोर बसलं, पण ते गिअर बॉक्स असते ना, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं, नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ते एसटी 50-60 किलोमीटर गेली. ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले. कंडक्टरनं बेल मारली. ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं. त्याला गिअरच सापडाना. ते इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? तुम्हाला गिअरच सापडा. तुम्हाला गेर आहे का? हा गेर आहे का? म्हणला मी बसलो तसा पाहतोय. तुम्ही त्याला माघणे पुढान माघणे पुढान. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खसक्यात काढून टाकलं. काय क्वालिटी आहेत, काय क्वालिटी. असे 2-3 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते म्हणे. मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाले असतील, मिळणार नाही. मग एक मला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माय बायकून अंगात ठेव म्हणला, ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणली ती झोपल्या, आपल्याला काय.
हे गेले 11 साडे 11 वाजता यांनी ते आणलं, कापलं बिपलं, खालं बिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी होता. त्याला तर घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मारू द्या, रात्री तुम्ही 11-11 वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं? अहो यांनी कुत्रा झालं लिंबू पिळून. आता काय विठाल विठाल लय नांगट महाराज लय ना. हसण्यावरी गोष्टी येऊ नका. आज दारुडे इतके झाले महाराज की 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी चाळाली मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा, दारूनं गावांचं वाटोळं केलं. कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची, कधी मोर्चा नाही, कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही, दिला नाही. पाप केलंय त्या बापानं. बनेल मळालं तर त्यांना पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पाप केलंय त्या बापानं. कुठे आहे आम्ही? आम्ही कुठे आहे? एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात, उड्या आणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय? काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय, की मला बाप नाही? काय माहिती? की पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय? आई पोराला पदराखाली जागते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जातात. ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय? आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय? काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात, हसतात. काय माहिती त्या पोरांना? ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय? आई पोराला पदराखाली जागते आणि म्हणते, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करतय, माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वाट्यावर बसतंय आणि ती पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही, मला उभं राहिलं की चक्कर येत आहे, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे, नाही मिळणार. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखममध्ये माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतंय आणि घरी जाऊन आईला म्हणतंय, आई मेलाय ना माझा बाप, मेलाय ना. आई सांग, आई मेलाय ना माझा बाप. आई पोराला पदराखाली जागते, डसडसा रडते, ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे रे, पाणी ओतीत आहे. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे. इतकं दारूनं गावांचं वाटोळं केलं. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 80% दारुड्यांची घरातली चित्र आहे. आहेत का नाही बोला? 80%. आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं बा, महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळन तुला काय वाटत. वय का विधवा मुलीचा भाऊ, वय का विधवा मुलीचा बाप, आणि मग कळन तुला काय भानगड. अहो लग्न जमावणारे दलाल नीट ऐका. कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता, तुमचं वाटोळच होणार. हो वाटोळ. कशाला दुसऱ्याची जिंदगी? इकडून 50 घेतो, तिकडून 50 घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करते. हा विनोद नाही, हा विनोद आहे, हा विनोद आहे. विढाल का दारू प्यायची, का दारू प्यायची? समाधान लागतं. एक बाप तळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला.
अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं नाही? एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का? सगळं विका स्वाभिमान विकू नका. हो, अरे एक तर 2 गोष्टी होतील, एक तर गरिबी येईल नाही तर श्रीमंती येईल. आणि काय फरक पडलं? गरीबही असला श्रीमंत. आता एक वाक्य सांगू का? तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल. फरक काय? आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपत. श्रीमंत डोळे वाचून झोपत का? आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडानच जेवतोय. श्रीमंतांना जागा बदलवली का खायची? काय माणसं आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. अहो, अरे तुम्हाला नाचायचं नाही, इथं नाचा ना. कोण नाही म्हणलं? अरे बाबा, इथं तुमचा माझा विषय सोडा, इथं देव नाचलाय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. देवा बोला भंगा. जनी म्हणे नाम देवा बोला भंगा. ओ जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंगा. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंगा. चला, आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. तुम्ही काय चिंता करायची नाही, मी कुठं जाऊ द्या. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीराला न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक आठ आहे, ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. ती म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन, त्यात काय विशेष आहे? काय माणसं म्हणते बा झालं बा त्याला पोरग, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं म्हणते बा लागलं बा त्यांची हिरीला पाणी, मग आता खाल्ल्यावर काय लागन? खाल्ल्यावर राखे लागन का? काय माणसं, काही पागल माणसं आहेत. पोरग झालं, अख्ख्या गावांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तुझी का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा का? ते कोणाला जमलं नाही, ते तुला जमलंय. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टेट असला, पार उताना पडायला लागलं का टेट असला, पार दात वाजवायला लागलं का टेट असला, पार तुला हाणताना टेट असला ठोय. आज मला पोऱ्यानं लाईट बंद करून आणला, हाच आमचा आजचा पराक्रम. टेट असला. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. हा, नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे, मग त्याच्यात काही मजा नाही. आता काय आम्हाला म्हणते काय माणसं, महाराज आम्हाला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटा ना, माझा काही समज आला? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? अरे आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे गडी. फेटा आम्ही बांधायचा, कंबर आम्ही बांधायचं. कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्याला देव पाहिजे नाही, आपल्याला देव व्हायचंय. मग ज्ञान यायला